शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला जाहीर केला। शहरात दुपारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपमहापौर भाजपाकडे देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। इच्छुकांची संख्या लक्षात घेता 2.5 वर्षाचा कार्यकाळ महापौर व उपमहापौर ही पदे पक्षांतर्गत सव्वा वर्ष वाटून दिली जाणार असल्याचं स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा पूर्ण राज्यावर ठसा उमटलाय। त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही राज्य सावरलेलं नाही। सत्तेत राहिलेले व सत्तेच्या बाहेर गेलेले अजितदादा मी जवळून पाहिलेत। त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटून उत्कृष्ट काम केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांच्या कामाचा प्रभाव होता। प्रत्येकाला त्यांनी सहकार्य केलं। स्वर्गीय अजितदादांनी मांडलेल्या चांदा ते बांधा या संकल्पनेतून त्यांची पूर्ण राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली। नगर जिल्ह्यावरही त्यांची विशेष मेहर नजर होती। अशा कर्तृत्व संपन्न निस्वार्थपणे मैत्री जपणारा, सुख दुःखाच्या प्रसंगांना सर्वांना बरोबर घेणारा नेता आज आपल्यातून गेला आहे असल्याची भावना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त करत दादांना श्रद्धांजली वाहिली आहे। बोलेगाव उपनगरात राहणाऱ्या युतीची छेडछाड करत तिला जबरदस्तीने घराबाहेर ओढण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली। या घटनेदरम्यान युवतीच्या आई वडील व भावालाही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पीडित 21 वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे। ऋषिकेश नागभाई, प्रसाद भंडारी व अमोल कचरे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे सभासदांचा विश्वास संपादन केलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय सुदाम कडूस व उपाध्यक्ष अर्जुन दिगंबर मंडलिक यांची काल सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा शनिवारी संस्थेच्या कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत अध्यक्षपदासाठी संजय कडूस यांच्या नावाची सूचना संचालक प्रशांत मोरे यांनी मांडली। कैलास डावरे यांनी अनुमोदन दिलं। नगर पुणे रोडवरील स्वास्तिक चौकातील अपार्टमेंटमध्ये 4 चाकीतून 3 मोबाईल व पॅन कार्ड चोरट्यांनी चोरून नेलं। ही घटना सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी अमित मधुसूदन मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।